शहाद्यात दुष्काळाचे सावट, केवळ 8% पावसाने चिंता, तातडीच्या उपाययोजनांची मागणी. शहादा तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी प्रांताधिकारी दीपक गिरासे यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहादा तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 8% पाऊस झाला असून अनेक भागांत 15%ही पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून पुढील काळात पाणीटंचाई, जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता आणि शेतकरी शेतमजुरांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने तातडीने पाहणी करून दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक अहवाल सादर करावा. तसेच पाणीटंचाई निवारण, रोजगार निर्मिती, शेतकरी मदत आणि इतर उपाययोजनांचे नियोजन त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपसभापती सत्यानंद पाटील, संचालक माधव पाटील, जगदीश पाटील, कपिल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी, फिरोज लोहार आदी उपस्थित होते. नमस्कार. आज आम्ही प्रांताधिकारी मान्य गिरासे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय खऱ्या अर्थाने जी संभाव्य दुष्काळी परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यासह खास करून शहादा तालुक्यामध्ये देखील निर्माण झालेली आहे. याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने प्रशासनाने दखल घ्यावी, अशा प्रकारचं आमचं निवेदन आहे. आज अखेर शहाद्यामध्ये 10%च्या वर पाऊस झालेला नाही आहे. पेरण्या देखील बऱ्याचशा ठिकाणी 10%च्या वर झालेल्या नाही आहेत. जिथं पेरण्या झालेल्या आहेत तिथं पावसाअभावी आता ते पिकं सगळी संपलेली आहेत आणि जवळपास 70 ते 80% खरीप हंगाम हा वाया गेल्यात जमा आहे. अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली. याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. बऱ्याचशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शेतमजूर असतील यांच्या देखील मजुरीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि याच्या बाबतीमध्ये प्रशासनाने आत्तापासून सकारात्मक पावलं उचलून दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी जे काही निकष शासनाचे असतील याच्या बाबतीमध्ये ते निकष लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशा प्रकारचं निवेदन आम्ही प्रांताधिकारी साहेबांना दिलेलं आहे. सदर निवेदन आम्ही नंदुरबार जिल्ह्यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे सुद्धा देणार आहोत, कारण की परिस्थिती खरोखर खूप गंभीर निर्माण झालेली आहे. मी या निमित्ताने परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो की ह्या पाण्याच्या भीषण टंचाईच्या संभाव्य परिस्थितीमध्ये आपण देखील आपल्याकडे असलेले सर्व जे रिसोर्सेस आहेत त्याचा सांभाळून वापर केला पाहिजे. पाण्याचा वापर सांभाळून केला पाहिजे, कारण जर पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक असंतोष देखील तयार होतो. त्यामुळे आपण सर्वजणांनी एकत्रितपणे या येणाऱ्या संभाव्य भीषण टंचाईसाठी काम करावं, अशा प्रकारचं निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना देखील देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना देखील आम्ही आवाहन करणार आहोत, जेणेकरून जो त्रास आपल्याला होणार तो कुठेतरी काही अंशी आपल्याला जेवढं शक्य होईल तो कमी करण्याचा आपण प्रयत्न करू. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा.